हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, सांगतो तुमासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाचिया पुरी वहावसी. काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका मने आन विठोबाची, करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाचिया पुरी वहावसी. समचरण सरोजम सांद्रनीलाबुजाम्भं, जगन्विहित पाणी मंडनं मंडनानं, तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदैव धवलासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं, वातात्मजं वानरयुथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया, करिता भरोभरी दुरावसी दुरी, भवाचिया पुरी वहावसी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी अखिल कोटी ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्मा, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा राय, जगद्गुरु तुकाराम महाराज, वैरागराग रसिक संत गुरोबा काका महाराज, सद्गुरु गणेशनाथ महाराज, सर्व सकल संतांना प्रथम प्रणिपात करून आज आपण अपरा एकादशी निमित्त या ठिकाणी अल्पशी प्रवचन सेवा करणार आहोत. भगवान परमात्मा ज्या पद्धतीने आपल्याला बुद्धी देतील त्या पद्धतीनं चिंतन मांडण्याचा या ठिकाणी छोटासा प्रयत्न आपण करणार आहोत. कारण मज पामरा हे काय थोरपण, पायाची वाहन पायी बरी. भगवान परमात्म्याचं गुणगान गावं एवढी आपली पात्रता नाही, परंतु अंतःकरणामध्ये ईश्वराचा जो भाव आहे, ईश्वर तत्वाचा जो भाव, त्या भावाला अनुसरून या ठिकाणी आपण चिंतन मांडण्याचा थोडक्यात प्रयत्न करू. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रवचनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू, महान थोर भगवत भक्त जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा 2-3 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबा राय मनुष्याला उपदेश करतात.
उपदेशपर प्रकरणातील हा अभंग आहे. अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुम्ही काय करा, तुम्ही जन्माला आल्यानंतर एकमेव भगवान परमात्म्याचं भजन करा, विठ्ठलाचं भजन करा. विठ्ठलाचं भजन काय करायचं? कारण मनुष्य जन्म हा कसा आहे, अनमोल आहे. अनमोल एखादी वस्तू जर असेल तर त्याला विशेष असं महत्त्व आणि किंमत असते. अनमोल वस्तूचा ठेवा, अनमोल वस्तू ही जतन करून ठेवली जाते. अनमोल वस्तूची विशेष प्रकारे काळजी घेतली जाते. त्याच अनुषंगानं जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुमचा जो नरदेह आहे, तुम्हाला जो नरदेह प्राप्त झालेला आहे तो अनमोल आहे. आणि या अनमोल नरदेहाच्या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही काय करा, तुम्ही भगवान परमात्म्याला शरण जावा, भगवान परमात्म्याचं चिंतन करा, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं भजन करा. जर तुम्ही विठ्ठलाचं भगवान परमात्म्याचं भजन केलं तर काय होईल, तर हा जो अनमोल देह तुम्हाला जन्म भेटलेला आहे हा वाया जाणार नाही. आणि एकदा का मनुष्य जन्म हा वाया गेला तर निश्चितच जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण संपूर्ण हे जग या ठिकाणी मायेनं व्याप्त आहे. भगवान परमात्म्याची जी असणारी माया आहे, ह्या मायेवर आतापर्यंत कुणीही या ठिकाणी विजय प्राप्त केलेला नाही. मायाचं जर अनुसंधान जर ह्या जीवाला तोडायचं असेल तर एकमेव जर भगवान परमात्म्यालाच शरण जावं लागतं. भगवान परमात्म्याचीच भक्ती आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा, जन्म वाया जर जाऊ द्यायचा नसेल, तर मायेतून जर मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही काय करा, विठ्ठलाचं भजन करा. कारण ह्याच्यामध्ये संसारामध्ये करिता भरोभरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी. संसारामध्ये अनेक गोष्टी या ठिकाणी करत असताना हे भवसागर जो आहे, जन्म मृत्यूचं जे असणारा हा भवसागर आहे, ह्या सागरामध्ये मनुष्य कधी बुडून जाईल आणि कधी त्याच्यामध्ये वाहत जाईल हे त्या जीवालाही या ठिकाणी आयुष्याच्या सरते शेवटी सुद्धा त्या ठिकाणी कळणार नाही. इतका महाभयंकर असा असणारा हा काय आहे, भवसागर आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुम्हाला मग अनेक काय यज्ञ याग करायचे आहेत, कर्म करायचे असं नाही. फक्त काय करा, एकमेव तुमच्या अंतःकरणातला भाव त्या ठिकाणी स्थिर ठेवा. भाव भगवान परमात्म्याच्या चरणावर त्या ठिकाणी लावा. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या शेवटी म्हणतात की काही नलगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाचे. भगवान परमात्म्याची शपथ घेऊन या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की बाबा काही लागणार नाही, केवळ भाव त्या ठिकाणी. अभंगाच्या ठिकाणी आपल्याला जगद्गुरु तुकाराम महाराज उपदेश करतात. आता प्रश्न असा आहे, उपदेश नेमकं कोणाला करावं आणि उपदेश करण्याचा अधिकार काय आहे आणि उपदेश कुणाला केला जातो? तर प्रस्तुत अभंगाच्या ठिकाणी उपदेश करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. ते सर्वसामान्य जीवाला उपदेश करतात, हे मान्य आहे. पण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार काय आहे? तर अधिकाराचं जर आपण असं ठरवलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या काळामध्ये एकेकाळी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा कट्टर विरोधक असणारा रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अधिकार सांगतात. काय अधिकार सांगतात? तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले,
मनोनिरामेश्वरे मनोनिरामेश्वरे चरणी मस्तक ठेविले आरती तुकारामा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आमा आरती तुकारामा. जगद्गुरु तुकाराम महाराजांची ज्यांनी आरती या ठिकाणी रचलेली आहे. असे रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतात की तुका साक्षात त्या ठिकाणी ब्रह्म आहेत, ब्रह्मस्वरूप आहेत. किती अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असेल. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्या वेळेस या अभंगाची गाथा या ठिकाणी लिहिली, 4,500 अभंग लिहिले आणि मी रामेश्वर भट्ट याने इंद्रायणी नदीच्या पत्रामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या या वह्या ठिकाणी बुडवण्यासाठी सांगितलं. त्यावेळेस जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भगवंताचा धावा केला आणि धावा केल्यानंतर 13 दिवसानंतर वह्या जशाच्या तशा कोरड्या आल्या. 13 दिवस वह्या रक्षुनी कोरड्या दाखविनी रोकड्या जगा माझी. 13 दिवस वह्या रक्षुनी कोरड्या. कुणी रक्षण केलं? एवढा किती अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा. कारण ज्याप्रमाणे भगवान प्रभू रामचंद्रांनी वानरांच्या हातून त्या ठिकाणी समुद्रावर शिळा तरवल्या, सेतू त्या ठिकाणी बांधला. मनुष्य आकृती रागवे ख्याती केली, शिळा शिखरे सागरे तारिली. भगवान परमात्मा मनुष्य रूपामध्ये होते. काय ख्याती केली? ह्या समुद्रावर त्या ठिकाणी शिळा शिखर तारलेली आहेत, तरंगलेली आहेत. अशी ख्याती या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केली. म्हणून रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या आरतीमध्ये या ठिकाणी सांगतात, रागवे सागरात पाषाण तारिले, तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. ज्याप्रमाणे भगवान परमात्म्याने सागरामध्ये पाषाण तारलेले आहेत ना, तशा पद्धतीनं भगवान परमात्म्याने जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंगाचं रक्षण केलेलं आहे. एवढा अधिकार या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा महाराजांचा आहे. म्हणून म्हणतात की तुकाराम तुकाराम नाम घेता कापियम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. जळी दगडा सहित वह्या जैशा तारियल्या लाह्या. जळी दगडा सहित वह्या जैशा तारियल्या लाह्या. ज्याप्रमाणे लाह्या तरतात ना, तशा पद्धतीनं जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग रक्षण झालेलं आहे, तरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एवढा अधिकार कुणाचा आहे? तर हा अधिकार जगद्गुरु तुकाराम महाराजांचा या ठिकाणी आहे. म्हणून साक्षात जगद्गुरु तुकाराम महाराज जरी मानव वेशामध्ये असले तरी साक्षात ते कसे आहेत? लीला विग्रही आहेत, परब्रह्म जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत. जेवढे काही या जगाच्या ठिकाणी अनेक ज्यांनी वेदाचं पांडित्य केलेलं आहे, दशग्रंथ या ठिकाणी वेद मुखोद्गत केलेले आहेत, पुराणावर ज्यांनी अभ्यास केलेला आहे, परंतु जगद्गुरु तुकाराम महाराजांचे सर त्यांना येऊच शकणार नाही. म्हणून म्हणतात की पंडित वैदिक अथवा दशग्रंथी परी सरीन पवते तुकयाची. जगद्गुरु तुकाराम महाराजांची सर पंडिताला येणार नाही, ना एखादा दशग्रंथी ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाला येणार नाही, ना कुणाला येणार नाही. एकेकाळचा कट्टर शत्रू रामेश्वर भट्ट म्हणतात की म्हणे रामेश्वर सकाळा पुसोने
गेला तो विमानी बैसोनिया. जगद्गुरु तुकाराम महाराज विमानाच्या ठिकाणी सदैव वैकुंठाला गेले एवढा अधिकार जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि ते जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्यासारख्यांना या ठिकाणी काय करतात? उपदेश करतात. उपदेश करतात. विठ्ठल 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 विठ्ठल.